सर्वांना सप्रेम जय भीम. विश्वाला शांती संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राजकीय घटनेचे शिल्पकार महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. माझे नाव सम्यक अनिल डाके. मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टरची डिग्री घेऊन आलते. अख्खं त्यांचं गाव जमलं होतं, पण त्या तितक्या ह्याच्यात माता रमा ह्या आल्या नव्हत्या. बाबासाहेब त्यांची खूप वाट बघू लागले. पाहत मग रमाबाईला ही बात कळली की साहेब आलेत. रमाबाई हे म्हणले चला एखादं चांगलं लुगडं घालूत आणि निघूत आपण पण. मग रमाबाईने लुगडं शोधू लागले. एक सुद्धा लुगडं त्यांना भेटू लागले तर सगळे फाटलेले. मग रमाबाई ह्या थोडे नाराज झाल्या. ह्या म्हणल्या आता मला लुगडत नाही, मी कसे जाऊ. मग त्यांनी एक दुसरी पेटी खोली. त्यात त्यांना दिसला एक फेटा, आणि ते फेटा दिलता राजेश्री शाहू महाराजांनी. तर सन्मान म्हणून ते फेटा दिलता. रमाबाई यांनी ते फेटा घातला, त्याचं लुगडं म्हणून ते घातला. ते गेले. बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं. रमाबाई आल्या. मग थोडे समोर निघाले. रमाबाई या घरी गेल्या. मग त्यांनी ओवाळीची प्लेट तयार केली, त्याच्यावर होती भाकरसुद्धा. रमाबाई यांनी बाळासाहेबांना ओवाळले आणि ती भाकर घेतली, ती सुद्धा ओवाळायला सुरुवात केली आणि ती भाकर फेका गेली. बाळासाहेब म्हणले थांब रमा, तू याचे काय करणार आहेस. रमाबाई म्हणल्या मी भाकर फेकून देणार आहे. म्हणले रमा, काही लोकायला भाकर भेटत नाही आणि तू ही भाकर फेकायची म्हणालीस. काही लोकायला पाणी तक भेटत नाही, ते उपाशी झोपतात. तुला शुक्र मानावं लागन की आपल्यालाही अन्न भेटायले. नाहीतर चाळीमध्ये जा आणि बघ, काही लोक उपाशी झोपलेले असतात. म्हणून हे अन्न फेकू नकोस आणि अंधश्रद्धा पाळायच्या नाहीत. हा सुद्धा उद्देश आपल्या बाळासाहेबांनी दिलेला आहे. आणि ओवाळं हे ते काही फेकलं हा सुद्धा काही नाही, हे फक्त अंधश्रद्धा आहे, हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. माझे 2 शब्द संपले. जय भीम. मी एक गीत गाणार आहे.